नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। 15 ऑगस्ट रोजी आमदार सतेज पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाविषयी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतात झेंडावंदन केले। यावेळी आमदार पाटील यांनी सरकारवर टीका करत महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून भूमी गेम सुरू आहे, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असा इशारा त्यांनी दिलाय। आंदोलनातून सरकारला जाग यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आलं। प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा आनंद आणि त्यासोबत येणारी जबाबदारी याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली। कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2,48,200 किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्यात। या प्रकरणी 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आरोपींनी YouTubeवरून नोटा छपाईची पद्धत शिकून घरीच या नोटा तयार केल्या होत्या। पोलीस तपासात उघड झाले की आरोपींनी 500च्या 392 आणि 100च्या 282 बनावट नोटा छापल्या होत्या। हे पैसे बाजारात फिरवण्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सर्व नोटा जप्त केल्यात। गारगोटी आगारातून निघालेली मेघोलीकडे जाणारी बस निर्धारित थांब्यावर न थांबल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला। ही मेघोलीकडे जाणारी शेवटची बस असल्याने त्रस्त प्रवाशांनी बस समोर जाऊन ती थांबवली। या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली। प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं। भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। इंगरी गावातील रस्ते, पाणी टंचाई आणि इतर पायाभूत सुविधांवरील गंभीर समस्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने 12 ऑगस्ट पासून सुरू असलेलं आमरण उपोषण जिल्हाप्रमुख संजय चौगले यांच्या शिष्टाईमुळे यशस्वीरित्या संपुष्टात आले। चौगले यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ठामपणे भूमिका मांडल्या। आज भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन। आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळालं। हा ऐतिहासिक सुवर्ण दिन देशभरात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला जात आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अवघा देश तिरंगी रंगात न्हाऊन निघालाय। इचलकरंजी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला। आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि मराठा बटालियन फौजदार अमर राऊत यांच्या हस्ते माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाचं पूजन आणि ध्वजारोहण झालं। पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत देशभक्तीचा जयघोष केला। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी संचालक, कार्यकारी संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।